त्यामुळे आज महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन आम्ही स्वच्छतेचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। खरं तर एकूणच उत्साह दिसतो राम मंदिराच्या सगळ्या कार्यक्रमाचा देखील कोल्हापूरमध्ये देखील वेगवेगळे कार्यक्रम होतात। कसं बघता एकूणच या सगळ्या अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही सर्व देशवासी नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळं कोर्टामध्ये हे प्रकरण फार दिवस अडकलेलं होतं, ते सुटल्यामुळं राम मंदिराची उभारणी आणि राम मंदिराची प्रतिष्ठापना होते। सगळा देश त्याकडे अतिशय चांगल्या ह्यानं बघतो। त्याचा मनामनात राम बसलेला आहे। मी रामाचा, राम माझा, असं आता लोकांना मनामध्ये काही बसलेला। आपण खूप मोठा उत्सव ठेवलेला आहे, काय सांगायला? आम्ही 1 लाख कुटुंबांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। आम्ही त्यांना एक पिशवी दिलेली आहे, त्यामध्ये प्रसाद 700 देवालय जी आम्ही केली त्याची माहिती, त्यानंतर निमंत्रण पत्रिका, त्यामध्ये कॅलेंडर, अशा पद्धतीनं आम्ही घरोघरी पोहोचवतो आहे। तर 22 तारखेला आपण म्हटलं होतं की जरांगे पाटलांना मुंबईमध्ये यायची वेळ पडणार नाही, मात्र आजपासून त्यांचा मुंबईकडे कूच सुरू होते। खरं तर आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होते, उपोषणाला सुरुवात होते। आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करतो, विशेषतः रहाडचे अध्यक्ष बच्चू आमदार किंवा गिरीश महाजन अनेक मंडळी की जी आता ओबीसी दाखलेचे कुणबीत निघालेले आहे, 54 लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। फक्त सगळे सोयरे ह्याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं, त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटते अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही। खरं तर जरांगेंची प्रकृती ठीक नाही तरी देखील आज चालतच ते उपोषण देखील करणार आहेत। मुंबईमध्ये येऊन खरं तर उपोषणाला सुरुवात करणार होती, मात्र ते चालत जात असतानाच आता उपोषणाला सुरुवात आहे। वास्तविक अशा पद्धतीने त्यांनी करू नये, कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे। मला वाटते त्यांनी ते रिस्क घेऊ नये आणि मला वाटते शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, त्यावर विश्वास ठेवा। सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत म्हणून जरांगे पाटलांवर ह्या असं शरद पवार आज प्रेसमध्ये बोलतो। अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारे शिवमंडळ त्यांनी समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढे जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठी समाजाच्या आम्ही कुणबीचे दाखले देऊ, त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला वाटतं एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यांचं बरेचसे मोठं काम सुरू केलं। राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवरती ते सुनावणी होते, तर त्या सुनावणीमध्ये आम्ही खबरदारी घेतलेली आहे। अनेक चुका ज्या होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आम्ही ती खबरदारी घेतल्याचं जयंत पाटील म्हणतात, त्यामुळं आम्हाला कसलीही भीती नाही असं मला माहिती नाही खबरदारी कुठली घेतलेली आहे। पण साहेब, मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी काही लोकप्रतिनिधींनी माझ्यावर ट्रॅप केलेला आहे असा एक आरोप जरांगे पाटलांना असं नाही म्हटलं, हे होऊ नये म्हणजे माझं उपोषण यासाठी ट्रॅप केलेलं आहे असं म्हटलं। कोणी ट्रॅप केलं तरी हे करावं ना। खरं तर शरद पवारांनी परवा पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला बारामतीमध्ये। सुप्रियाताईंकडं क्षमता असूनही आणि अनेक लोक सांगत असताना देखील त्यांना संधी दिली नाही, मात्र ज्यांना संधी दिली ते माझ्याबरोबर राहिले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त करून जातो बारामतीचा कार्यक्रम। मी कधी ऐकलं सुप्रियाताईंना आपण संधी दिली नाही, ते नाही, ऐकलं नाही, मी ऐकलं। मराठा आरक्षणासंदर्भातलं सर्वेक्षण देखील आता 20 मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे सर्वेक्षण आहे ते आता 23 तारखेपासून सुरू होणार आहे, त्याबद्दल काय सांगितलं ना की मराठा आरक्षण एक आठवड्याच्या आत आपण समाज आरक्षण करण्यासाठी पूर्णपणानं सर्व स्तरावर आपण जसं सर्वेक्षण सुरू केलं आहे आणि आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर मराठा समाज आपण मागासवर्गीय ठेवू, विशेष अधिवेशन म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे।